तर फायनली बघा आम्हाला डिस्चार्ज भेटलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आता घरी. तर घरी जाऊन आहे ना मस्त अशी बाळाच्या स्वागताची तयारी करायची आम्हाला. त्याच्यामुळे भैया आणि आम्ही दोघं चाललोय पुढं आणि स्वीटी, बाळ, सागर, आका ही सगळी येणार आहेत गाडीत. आपण गाडी बोलवलेली आहे घरनं. हाय नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना. तर बघा फायनली आम्हाला डिस्चार्ज भेटलेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. तर स्वीटी इथं बसली आहे बघा, एकटीच उशीर झालं तिला. तर असं झालं कधी मी घरी जाईन आणि कधी नाही. जसं डॉक्टर बोलवते तसं पटपट पळत जाते बाळाला सोडून. ही कर, ही तसं कर, ती तसं कर, फोटो काढ, गोळ्या घे, ही ती सगळं स्वीटीने. आणि ह्या दवाखान्याबद्दल छान अशी माहिती पण स्वीटीकडनं डॉक्टरांनी लिहून घेतली, फक्त स्वीटीकडनं. बाकी पेशंट म्हणले आम्ही नाही म्हणले, एकाकडनंच असती. स्वीटीकडनं मस्त अशी छान माहिती लिहून घेतली. स्वीटीने पण छान अशी माहिती दिली इथल्या दवाखान्याबद्दल, कशा सुविधा आहेत, कसं काय ती सगळी छान. आणि आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जाऊन आहे ना आपल्याला बाळाच्या स्वागताची तयारी करायची आहे बघा, मस्त अशी जोरदार. तर भैया आणि मी पुढं चाललोय आणि आपली जी गाडी आहे ना स्वीटीला घेऊन जाणार, ती गाडी पण यायला लागली आहे स्वीटीला आणि बाळाला घेऊन जाण्यासाठी. तर स्वीटी, सागर, आका ही सगळी पाठीमागे थांबणार आहेत बाळासहित आणि आम्ही पुढं जाणार आहे. तर हे आपलं सगळं सामान इथं ठेवलेलं पॅक करून. तर सामान नक्की घ्या, ध्यान करून. इथं एक बॅग आहे, इकडची बॅग ठेवायचा आणि इकडचं सामान घ्यायचा. तसं काय करू नका. इकडे इस बसलेत बघा, बाळाला टाकलं आहे तिथं जाळीमध्ये, बाहेर आणलंय ना त्याच्यामुळे. आका नाही बसले तिथं. आणि इथं आमचा पिल्या आणि वहिनी पण आज आलेत बघा बाळाला भेटण्यासाठी बारामतीला. पिल्याने टोकचं कसलं घातलेलं आहे. बाळाला द्यायचं का, द्यायचं बाळाला, द्यायचं हा बरं, बाळाला द्यायचं का टोकचं हा ना. तर चला असू द्या. तायशा मग काय दोन शब्द कसं काय वाटलं, काय बरं आहे ना, होय ग बरं आहे ना. हा असं समज नाही त्याला. बरं वाटलं आता, बाहेर पण गार हवा सुटली. गार हवा सुटली. आता घरी जाऊस, तर घरी गेल्या मग घरातून बाहेर नाही निघायचं. हा मग भैया तुझं काय दोन शब्द. हा लवकर चला, कारण आम्हाला जाता जाताना आज बाळाला आपल्या 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे आज आहे ना सटवाई पूजत असते. तर सटवाई पूजण्यासाठी आपल्याला जाता जाता सोनार दादाच्या दुकानातून चांदीची सटवाई घेऊन जायचं आहे. आणि जाताना भैयाने फुलं जी स्वागताला काय काय लागते ते सगळं आम्ही दोघंजण घेऊन जाणार आहे पुढं. आणि ही गाडी आल्यावरती गाडीत निवांत येणार आहेत. तर चला बघू बाकीचं काय काय पिल्या. चला चला चला. आजीला काय कटाळा आला का काय, काय झालं आजी. आजी म्हणायची सवय लावून घ्यायची आता. आजी झालोय आपण. आजी म्हणल्यावर गप नाही बसायचं, लगेच आऊ म्हणायचं. हा आहे का नाही आई. आणि तू पंजी म्हणल्यावर आऊ म्हण. आता आजी तुला कोण म्हणत नाही, नाही काय नाही. नाही नाही आऊ म्हणायचं, कारण तुला आता आई म्हणतात सगळी. आता आजी नाही पंजी म्हणणार कोणतरी आलंय आता तुला. हा तर आई बघा, जसं आम्ही दवाखान्यात आहे तसं संध्याकाळ सकाळ म्हणजे दिवसभर आमच्यापाशी थांबते. संध्याकाळचं घरी जाते, डबा वगैरे बनवून देते, सकाळचं नाश्ता देते. प्रियंका, पूजा, पुरी सगळी नाश्ता देते. आणि आई दिवसभर आमच्यापाशी थांबते बघा. तर उद्या काय तुला कर म्हण का. आता उद्या काय मारलं उद्या काय काय येऊन जायची दवाखान्यात. येऊन जाईल, पण तुला दवाखान्यात येऊन जायची काय गरज नाही. तुला चल म्हणते घरी बाळाला आंघोळ घालायला. आता 2 आज येते, एक सोडून 2 आज येते. 2 आज आहेत, पण अनुभव तुला असतो जास्त आमच्यापेक्षा. अगं पंजीला नाही जमत आता आंघोळ घालायला. पहिलं गेलं वारं माझं. पण आम्हाला तरी सांगशील की आज सटवाई पुजायची असती, कशी पुजायची, काय करायचं सगळं सांगशील तरी. सांगितलंय तू. माझी सासूबाई पण आहे तिथं, सासूबाई पुजत्यानं सटवाय, त्याचं काही अडचण नाही, सगळं होईल व्यवस्थित. तर चला असू दे. आता लय उशीर व्हायला लागला, आता दुपारचे 2 वाजलेत. आईने डब्बा आणला बघा, पुरीने दिलता मस्त असा डब्बा, जेवण वगैरे केलं आणि आता निघालो आहे आम्ही घरी. तर चला. यायचं काय नाही बरं का. आणि आपाचं झालं ऑपरेशन, आपण उठाय बसायला सकाळ संध्याकाळी आपाच्या हाताखाली राहायला लागतं. नसतं का मग पूजेला वाढत, पूजा नसते मला वाढत. मग मी इकडे गेलो तो किती काल मग तर माझं ऑपरेशन झालं, मला उठा बसायला हिंडा फिरायला. तर कशाला निघून गेली तिकडं, माझा विचार तर केला म्हणून मी येईन. मग याला काय कवा झाल्याचे आता हाय तर इकलं तिघी, इकडे तिघी हाय तुम्ही तिला थांबले 2-4 दिवस. आणि तिला थांबूनच घ्यायचं 2-4 दिवस. काही 8-15 दिवस, महिना म्हणलं तर लावायचं.
लावायचं नाही. महिन्यावर नाही थांबायचे 12 दिवस नुसतं थांबायचे. नाही थांबायचं. हा 5वी झाल्यावर जाती. वा आजच आहे 5वी झाली. हा चला गाडी आली. गाडी बिगोण मध्ये आली या. हा गाडीवर जायचंय. तर आता आम्ही निघतो आहे पुढं. चला चला निघतो आम्ही पुढं. बघू फुलं घ्यायचे अजून सकाळी घ्यायचे बघू. चला निघालं सगळी आता घरी. इकडं बघितलं का पिशव्या घेऊन सगळी. म्हणलं परत ह्यांना तरी कुठं आणायला लावायच्या म्हणून आम्ही जाता पिशव्या सगळ्या घेतल्यात बघा इकडं ठेवायला जवळपास. आहे का नाही बाळ घेतलंय. आकाने जाळीतनं बाळाला साईडला पण खाल्लंय. तसंच घेतलंय या जाळी सहित. चला पेशंट कुठं राहिलं बाळाची मम्मी आणि पप्पा. होय चला आता ती जोडी निघणार. तू जा घरी मग बोलवून घ्या अक्षयला. हा चला 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 मग कसं काय बरं आहे ना. होय हवा लागली चांगली गार. होय चला बॅगी सगळ्या घेतल्यात बाहेर. फुलं घेण्यासाठी आलो तर फुलं बघा 200 रुपये किलो फुलं येतील या. इतकी महाग 50 रुपये किलो होती. चला फुलं घेऊन निघतो आता आलो बघा इथं सोनार दादाच्या दुकानात. कारण आहे ना आज 5वी पण पुजायची आपल्याला. स्वीटी सागर ही सगळी गेले बाळाला घेऊन पुढं. आणि मेन भाई आहे पाठीमागे. तर सोनार दादाची इथून आहे ना चांदीची मस्त अशी सगळं घेतली बघा. तर दादाला आधीच फोन केला. दादा दुकानावर इतकं कुठे म्हणून दादा म्हणजे आहे ताई इथंच या निवांत काय नाही अडचण. आता घेतली आहे सगळं आणि निघतो आम्ही घरी. लय उशीर झालाय बरं का. इतर पुढं गेले स्वागताची तयारी जाऊन करावं लागेल. तिला गाडीतच बसवावं लागेल. तर आधी कोणतरी पुढे जायला पाहिजे. नाही तसं सांगितले ना पुढे जायला. सुनाला सांगितले माझ्या सुनबाईला सांगितले सासूबाईला सांगितले स्वीटीच्या मैत्रिणीला सांगितले जावं पुढे जरा तयारी करा म्हणून आम्ही पण आलोच म्हणून असं सांगितले. तशी काही अडचण नाही. तर सोनार दादाला पण मुलगा झालेला आहे. त्याला पण कॉंग्रॅच्युलेशन्स मी तेव्हाच दिलेलं. पण जाणं येणं झालं नाही. आणि दादा काल दवाखान्यात पण आलतं भेटायला. पण सकाळ नाही का सगळ्यांना बाहेर काढतात मग त्याच्यावर दादा म्हणले मी नंतर येतो निवांत. बाहेरच्या बाहेरच गेलं. आज संध्याकाळी येणार होतो. आणि तुम्हाला मावशी म्हणल्या सोडणार आहेत आज. बाळाला घेऊन घरी या. तुमच्या बाळाला आम्ही बघू. आमच्या बाळाला चालतंय. तर आता उशीर झाला हळू जाऊ. ठेवा मामा. कुठली गाडी आणली तुझी गाडी गाडीत गेलं का. आलो बघा घरी. आणि घरी आलेले ह्यांना लावलं फुलं नीट करायचं काम. आई माझ्या अगोदर आलत्या. आल्यावरती आईंनी जी खरकाटी भांडी होती ती घासलं सगळं झाडून घेतलं. आल्यावरती मी सगळं पुसून घेतलं. आणि बघा ह्यांची पण एंट्री आता इतक्याच झाली. आणि आमची सजावट तर निम्मी राहिली. तर वर्षा रांगोळी काढते बघा. आणि तर आली आता. आई तुकडा उतरून टाका. तुकडा हे काय उठा चला. आई आता तुकडा उतरून टाकणार आहे इथं. आणि आम्ही ह्यांना बसवणार आहे आणि नंतर वेलकम करणार आहे. कारण वेळ कमी होता. कुठे मग आता बाळ आपलं घरी बाळाचं स्वागत करायचंय. पण आम्हाला ना वेळ भेटला नाही बघा. त्याच्यामुळं जरा उशीर झालाय. कारण आजच वाटतं म्हणून माहिती नव्हतं. अचानकच त्यांनी सांगितलं सगळं नॉर्मल आहे ओके चांगले जावा तुम्ही घरी म्हणून. मग चला 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 बसते की इथंच. हा? बसू दे की इथंच. नाही एवढी चला मग कुठं बसावते. घरात काय त्याला परत आपण वेलकम करायचं. हा. चला. ते पिशवीतलं कुठे आहे. आज पिशवीतलं झालं. पिशवीतलं येते. दामाने तर बरेच दिवसाचं राहिलं होतं सस्पेन्शन राहिलं होतं. तर मस्तपैकी थोड्याच वेळात आम्ही मस्तपैकी असं खुलासा करणार आहे त्या व्हिडिओचा. बघायला विसरू नका. पैसे मग काय आपल्या गली आलं ना. पिशवीतलं काढलं. पिशवीतलं पिशवीतलं का पिशवीत भरून आणलं होतं काय. बॅगीत आणि बाहेर म्हणते एका बॅगीत भरा हिला. मांडे आणलं. पिशवीत कसं ठेवायचं त्याला. तुमच्या मम्मी बरी या घरात. बायकोची माहिती हाय का नाही? काय नाव आहे नाव काय नाव कॅन्सल. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तुम्हाला असा मोठा असा एक गप्पा देणार आहे. चला
चला आली बघा आता ही घरी आमचं निम्म वेलकम झाले निम्म राहिले या तरी पण ह्यांना चला चला बसतो वर इथं कुठंतरी. आमच्या लक्ष्मीचं स्वागत आमची लक्ष्मी आली घरी आज चला 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 थांबा थांबा इथंच थांबा इथंच थांबा 5 मिनिट हे करायचे अजून. चला तोंडा पडलं काय बसली पोरगी ध्यान देत नाही नीट. ती पोरगी जाते फिरायला इकडे तिकडे कुठं बी. हा ध्यान देता येत नाही तुला होय. कुठं जाते स्वागत वेलकम आपण परत अजून करू पण आता सध्या करा 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 तीच चालू होतं ना त्याच्यामुळे लय गडबड झाली सगळी सगळं आल्यावर काय होईल दुसरं सगळं थोडं. सगळं चालू ना त्याच्यात ही सगळं सामान घ्यायचं आत्ताच चला चला, 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 चला. एक वाजता सोडलं पण यायला येता करता आम्हाला 2:30-3 वाजल्या तिथून निघायला उठलं आपलं बाळ उठलं. बाळ उठलं लक्ष्मी आली आता घरी आता बाळ नाही म्हणायचं काय काय तुला छोटसा नको सकाळ सकाळ दिवस उन्हाला की कावळ्या उन्हाचं इथं ऊन घ्यायचं काय मस्त मस्त छान असतं कवळं ऊन चला आता इथं आम्ही काय आहे ना घरी कोणच नव्हतं तयारी करण्यासाठी आम्ही सगळीच तिकडे होतो त्याच्यामुळे थोडीशी अडचण झाली उशीर झाला असू द्या आपण चांगलं मस्त असं डेकोरेशन चांगली तयारी करू आणि पुन्हा अजून एकदा वेलकम करू आता तर केलं थोडंसं काय काय बाबू झोपा आता चला बघू हे कुठे ठेवायची एका साईडला. ती सगळं ठेव. हा, ठेवा.